गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चूडामणी या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे आणि 2 वेळा आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलं की हे आजचं आपलं 100वं सत्र आहे.
शुद्ध मराठीत ज्याला सेंचुरी म्हणतात. तसं हे 100वं आपलं सत्र. आणि साधारणतः हा जो मान आहे तो आपल्या कॅप्टनकडे म्हणजे पूजा ज्योत्स्नाताईंकडे जातो. परंतु बहुतेक काय असेल, महाकुंभाची पुण्याई असेल म्हणून हा मान माझ्याकडे आला असेल. तरी स्थळी यात्रा करून आलेलो आहे, त्यामुळे काय थोडीफार हे जे काही पुण्य जमा झालं असेल माझ्या खाती बहुतेक त्याचं फळ म्हणून हा 100वं सत्र माझ्याकडे आलं. असो. अम, विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. पण एका दृष्टीने सर्वांचं अभिनंदन की 100 सत्र झाले, आपण अभ्यास करतो आहोत, अजून टिकलो आहोत आणि पुढच्या अभ्यासासाठी सुद्धा आपण पुन्हा एकदा इथे जमलो आहोत. त्याबद्दल सर्वांचंच अभिनंदन. आपला अभ्यास मागच्या वेळेला 232 या श्लोकापर्यंत मागच्या वेळेला आपला अभ्यास आला होता. 222 ते चुकलं, 332 श्लोकापर्यंत अभ्यास आला होता. आणि 322 ते 330 हा जो एक श्लोकांचा गट आहे, त्याच्यामध्ये प्रमाद निंदा हा साधकासाठी अत्यंत महत्वाचा जो विषय म्हणूया त्याचं विवेचन येऊन गेलं. पुन्हा एकदा 332 पर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. पण थोडंच आपण मागे गेलो तर पुन्हा एक उजळणीचा भाग म्हणून 322 ते 330 या श्लोकामध्ये कोणता विषय होता, तर प्रमाद निंदा. प्रमाद निंदा याचा अर्थ आपण जो प्रमाद करतो त्याची निंदा. आणि एक साधक म्हणून माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा तो विषय. आता हे असं जवळपास प्रत्येकच गटामध्ये बोलावं लागतं आहे, प्रत्येक श्लोकांचा जो गट आहे त्यासंबंधी हे बोलावं लागतं आहे. पण प्रत्येक वेळेला नवीन गट समोर आला की असं अगदी जाणवतं की काय आचार्यांनी उत्कृष्ट प्रक्रिया वेदांताच्या आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत या ग्रंथाच्या माध्यमातून. डूज आणि डोंट्स ज्याला म्हणतो आपण शुद्ध मराठीत, काय करायला हवं आहे, काय करायला नको आहे. तर हा जो गट आहे त्याच्यामध्ये काय करायला नको आहे आणि जर ते मी करत असेल तर माझ्या हातून प्रमाद घडतो आहे आणि त्याची निंदा करण्यासाठी म्हणून हा विषय किंवा हा गट, हे श्लोक आचार्य आपल्यासमोर ठेवतात. आणि म्हणून मी म्हणालो की साधकासाठी अत्यंत महत्वाचा असा हा विषय. आणि आचार्य तर म्हणतात आहे की ब्रह्मवेत्याने सुद्धा, विशेषत ज्याचं प्रारब्ध कर्म शेष राहिलेलं आहे, त्यांनी आत्मस्वरूपाचं अखंड अनुसंधान राखणं, अखंड ब्रह्मनिष्ठा सांभाळणं, विषयांच्या बाबतीत चुकूनही गैरसावध न राहणं किती महत्वाचं आहे याचं विवेचन आचार्य या गटामध्ये आपल्यासमोर करतात. स्वाध्यायाविषयी केलेला प्रमाद हा जणू मृत्यूच आहे असंही प्रतिपादन आचार्य या श्लोकांच्या गटात करून आपल्या चित्तावरती त्याचं महत्त्व ठसवत आहेत. कारण नुसतं सांगून ऐकणाऱ्यांपैकी मी नाही. ते जर मी ऐकलं असतं तर आत्तापर्यंत माझं काम कधीच झालं असतं. पण जेव्हा सनत कुमारांचं संदर्भ घेऊन आचार्य त्यांची साक्ष काढतात की त्यांनी जे म्हटलं की सनत कुमार म्हणा किंवा ब्रह्मदेवाचे पुत्र, त्यांनी जे एका मुनींचा उल्लेख केलेला आहे की प्रमाद हा जणू मृत्यूचा आहे असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. कशासाठी, तर त्याचं महत्त्व आपल्याला कळावं, आपलं लक्ष त्याच्याकडे जावं, आपण तेवढ्या गंभीरतेने तो विषय घ्यावा, याकरता आचार्य त्याचा उल्लेख करतात. आपल्याला माहिती आहे की तैत्तरीय उपनिषदामध्ये
वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा शिष्य सगळी आता काय म्हणूया वेदाध्ययन पूर्ण झालंय, आता सर्व शिष्य आपलं शिक्षा ग्रहण केलेली आहे आणि आता तो शिष्य गुरुकुल सोडून निघण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा आचार्य त्या शिष्याला उपदेश करतात. अनेक पद्धतीचा उपदेश करतात, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सुरुवातीला केलेला उपदेश काय आहे? आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल. सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान मा प्रमदः. शिक्षावल्लीमध्ये येतो तो विषय, तैत्तरीय उपनिषदामध्ये. स्वाध्यायान मा प्रमदः. सत्यम वद धर्मम चर, ते तर आहेच, पण स्वाध्याय सोडू नकोस. काय महत्वाचा उपदेश पहा आचार्य करतात आहेत आपल्या शिष्याला. हा जो अनुसंधानरूपी स्वाध्याय म्हणूया आपण, छान शब्द आहे. मला जो स्वाध्याय करायचा आहे एक साधक म्हणून, एक पारमार्थिक म्हणून, तो कोणता आहे? तर अनुसंधानरूपी स्वाध्याय, ज्याचा उल्लेख आचार्यांनी, तोच काय म्हणूया त्याचंच विवेचन, त्याचाच उपदेश आचार्य करतात आहे. अनुसंधानरूपी स्वाध्याय, किंवा आपण त्याला ध्यान किंवा नामरूपी स्वाध्याय असं म्हणूया. हे साधकापासून तर ब्रह्मवेत्यापर्यंत सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. आणि का एवढा आग्रह आहे, एवढा अनुसंधानाचा आग्रह का? सतत ब्रह्मनिष्ठ राहण्याचा, सतत आत्मनिष्ठ राहण्याचा, सतत त्या तत्वाच्या अनुसंधानात राहण्याचा. मग ते तत्वानुसंधान असेल, नामानुसंधान असेल, इतका आग्रह का? तर आचार्य म्हणतात की ज्याप्रमाणे आपण हाताने शेवाळ बाजूला केलं तरी ते पुन्हा जसं जवळ येतं आणि लगेच पाणी झाकून टाकतं, किंवा जिन्यावरून खाली पडलेला चेंडू पुन्हा वर येत नाही, असे सुंदर दोन दृष्टांत आचार्यांनी दिलेत. त्याप्रमाणे विषयाकार जर एकदा चित्त आपलं झालं, तर त्याने काय होतो? अविवेक निर्माण होतो. अविवेकाने अनात्म ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्या ठिकाणी अहमबुद्धी निर्माण होते. मी आणि माझं, त्याला म्हणायचं अनात्म्याच्या ठाई असलेली अहमबुद्धी. अखंड मी आणि माझं, अखंड मी आणि माझं, त्याच्यातून संसाररूप बंध, त्याच्यातून द्वैत भय किंवा दुःख, ह्या टप्प्याने जसा तो चेंडू त्या जिन्यावरच्या पायऱ्यांवरनं टप्प्याटप्प्याने खालीच जातो, वर येत नाही, तसा या टप्प्याने माझं चित्त खालीच घसरत जातं, अवनत होतं. आणि मग आपलं चित्त काय होतं? पुनश्च विषय संकल्प करून, अखंड त्या संकल्पामध्ये राहून, संकल्पातून काम निर्माण होऊन, इच्छा म्हणजे निर्माण होऊन, त्या विषयाच्या संपादनासाठी अखंड प्रयत्न, याच्यामध्ये माझं चित्त पुन्हा गुंतून पडतं. इतकी सगळी गडबड होते कधी? आणि हे जर ब्रह्मविद्याविषयी सुद्धा आचार्य म्हणत असतील तर एक साधक म्हणून मी किती किती सावध राहणं अपेक्षित आहे पहा. म्हणून मी म्हणालो की साधकासाठी अत्यंत महत्त्वाचा गट आहे हा. अनुसंधान माझं सुटलं, तत्वाचं अनुसंधान माझं सुटलं, सांसारिक म्हणा किंवा प्रापंचिक म्हणून म्हणा, आपल्याला अनेक कर्तव्य असतात, बरोबर आहे. अखंड अनुसंधान सांभाळता येत नाही किंवा ते शक्य नाही, हेही बरोबर आहे. मग त्याच्यासाठीच आपल्याला छान उपाय संत सद्गुरू सुचवतात. काय? की कार्य एखादं सुरू करण्याच्या आधी, कार्याच्या मध्ये अवकाश मिळाला तर, आणि कार्य संपल्यानंतर भगवंताचं स्मरण, हे अनुसंधानातच मोडतं. भगवंताचं अनुसंधान, भगवंताचं स्मरण करून मी कार्य सुरू करत असेन, त्याला आवडेल असं कर्म मी करत असेन, त्याचं फल त्याला अर्पण करून त्याच्या प्राप्तीसाठी जर मी कर्म करत असेन, तर त्या कर्तव्यरूपी कर्मामध्ये माझा जो वेळ गेलेला आहे तो अनुसंधानातच जमा होतो. काय परमपूज्य काका नेहमी आठवण करून देतात की मी संन्यासी नाही.
त्यामुळे आपल्यासाठी असलेलं तत्वज्ञान जे आहे ते थोडं वेगळं आहे संन्याशासाठी असलेल्या तत्वज्ञानापेक्षा. इथे संन्यासी डोळ्यासमोर ठेवून समोर बसलेला तो शिष्य तो गृहीत धरून आचार्य काही मांडणी करतात आहेत. पण आपल्याला जेव्हा ती मांडणी किंवा ते तत्वज्ञान लावून घ्यावं लागतं तेव्हा हाच विचार करावा लागतो. आणि हे कर्तव्यरूपी व्याप संपल्यानंतर तर अखंड अनुसंधानात राहणे, अखंड अनुसंधानात राहणे. कारण जरा त्या चित्ताला मोकळीक दिली, कारण चित्ताचा स्वभावच आहे, त्याला काहीतरी लागतं टेकण्यासाठी. त्याला जर आपण अनुसंधान रूपी काहीतरी टेकू दिला नाही तर ते विषयाला जाऊन टेकणारच आहे. आणि तिथं त्याला जन्मानुजन्मीची सवय आहे. त्यात पुन्हा त्याच्यामध्ये गुंतून पडतं. आणि हा स्वरूप निष्ठेविषयी केलेला प्रमाद, आपला विषय काय सुरू आहे? प्रमादाचा निषेध. त्यामुळे स्वरूपनिष्ठेविषयी केलेला हा जो प्रमाद आहे तो सातत्याने आपल्या आत्मज्ञानाची हानी करतो, सातत्याने. आणि मग विवेक चूडामणीचं 100वं सत्र सुरू होऊन सुद्धा आपली प्रगती मात्र खुंटलेलीच असते. आणि मग मनामध्ये विचार येऊन जातो, अरे 100वं सत्र सुरू आहे आणि पहिलं सत्र सुरू झालं तेव्हाचा मी, आणि 100वं सत्र सुरू असताना त्याचं श्रवण करणारा मी, याच्यात जर काहीच फरक मला स्वतःला जाणवत नसेल एक प्रामाणिक साधक म्हणून, त्यांनी समजून चालावं की स्वरूपनिष्ठेविषयी प्रमाद झालेला आहे आणि म्हणून आत्मज्ञानाची हानी आहे. श्रवण करणं, प्रवचन ऐकणं, अजून काही आपल्याला काही साधना दिली असेल ती करणं, प्रत्यक्षातली बैठकीची, हे तर आहेच. हा पारमार्थिक काय म्हणूया, साधनेचा भागच आहे. पण मर्म जर हवं असेल साधनेचं, ते अनुसंधान हेच आहे. अनुसंधान. कारण नाही तर ठराविक वेळेला, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या पद्धतीने साधना, ठोकळेबाज साधना ज्याला परमपूज्य काका म्हणतात, तेवढी करून भागत नाही, हा विषय आहे. आणि ज्याला उत्तम जीवनमुक्ती सुखानुभव प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यांनी स्वाध्यायाविषयी केलेला प्रमाद म्हणजे मृत्यू समान समजावा, असं आचार्य या गटामध्ये प्रतिपादन करतात. इतकं महत्त्व त्याचं अधोरेखित करतात. अखंड अनुसंधान हे समजायला सुद्धा काही काळ जाऊ द्यावा लागतो, खरं सांगतो. कारण इतकं विषयामध्ये आणि संसारामध्ये गुंतलेलं असतं आपलं चित्त, की हे महत्त्व सुद्धा समजायला वेळ लागतो, की हे आचार्य सांगतात त्याचं महात्म्य काय आहे. आणि मग ते लक्षात ठेवून ते तत्वज्ञान तसं वापरणं, तसं अनुसंधान टिकवणं, हा अजून पुढचा भाग झाला. पण आचार्य मात्र त्याला अगदी, हे जर होत नसेल तर त्याला मृत्यू समान समजा, इथपर्यंत आचार्य आपल्याला सांगतायत. पुढे श्लोक क्रमांक 331 पासून असत परिहार नावाचा नवीन विषय सुरू होतो. आणि साधारण 339 श्लोक क्रमांक इथपर्यंत हा विषय आता सुरू राहणार आहे, जो आपला विषय आता सुरू झालेला आहे 331 पासून. आता असतरूपी जे द्वैत आणि त्या द्वैताचा परिणाम म्हणून भय, हे जर नको असेल तर सर्व दुःखांचं जे मूळ, ज्याला संकल्प, याचा त्याग करण्याविषयी आचार्य सुचवतात. संकल्पाचा उल्लेख आचार्यांनी केलेलाच आहे. आणि छांदोग्य उपनिषदात तो विषय आलेला आहे की मूळ संकल्पच कसा आहे. संकल्प मूळ असतो आणि त्याच्यातून मग पुढे कामना आणि मग पुढे सगळी ती ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शुपजायते संगात संजायते कामहा कामात क्रोधोभिजायते, ही जी सगळी घसरगुंडी आहे ती पुढे सुरू होते. मुले कुठाराहा करायचं असेल तर संकल्प. म्हणून तो माऊली काय म्हणते, जैसा किडाळाचा दोष जाय ते पंधरेतीची होय, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. केवढं मोठं फळ सांगितलं आहे. ब्रह्मत्व आहे, कारण आपण प्रत्यक्ष ब्रह्मच आहोत, ह्याही क्षणी आहोत. पण काय आडवं येत आहे,
हा संकल्परूपी काम आडवा येतोय. आणि याचा त्याग करण्याविषयी आचार्य सुचवतात, कारण त्याचा परिणाम काय होतो? द्वैतरूपी भय निर्माण होतं असं आचार्य म्हणतात. आणि याच अर्थाने समर्थ सुद्धा मनोबोधात म्हणतात की भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. कशाचं भय असतो आपल्याला? मृत्यूचं भय तर आहेच, ते तर अंतिम भय किंवा महाभयच म्हटलेलं आहे त्याला. पण अखंड भयग्रस्त मी का असतो माहिती आहे? त्याचं मुख्य कारण आहे फलाची अपेक्षा. मला हवं तसं काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. डॉक्टर काका म्हणतात मग जमलं तर रामकृष्ण हरी, जमलं तर श्रीराम जय राम जय जय राम. पण दिवसभर एकच मंत्र माझ्या मनात सुरू असतो. इथे आचार्य सांगतात आहे अखंड अनुसंधान ठेवायचं आहे. आणि माझं अनुसंधान कशाचं असतं? काय होईल, कसं होईल, माझ्या मनासारखं होईल का, मला प्रतिकूल असं घडेल का? भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. आणि भयातीत ते संत आनंद पाहे, समर्थ म्हणतात. का बरं भयातीत संत भयातीत का असतात? कारण जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. आचार्य तेच सांगतात इथे. ज्याला द्वैत सत्य वाटतच नाही, दिसेना याचा अर्थ सत्यत्वानी दिसेना असा त्याचा अर्थ आहे बरं का. कारण नाही तर भेद, व्यवहारामध्ये भेद, मायेच्या प्रांतातले भेद दिसणार आहेच, ते कळणार पण आहे. पण त्यातलं सत्यत्व निघून जातं. आणि सत्यत्व निघून गेल्यामुळे, आणि सत्यत्व का निघून गेलं तर त्यांनी अनंताला पाहिलेलं आहे म्हणून, अनंताचा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून ते भयातीत झालेले आहेत. कोण? संत सद्गुरू. आणि हे मला न साधल्यामुळे मी अखंड भयग्रस्त आहे. हाच विषय सुरू आहे. आणि आजच्या अभ्यासाकडे वळताना या गटातील पुढचा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 333 आपल्यासमोर आहे. तो श्लोक मी वाचतो. त्याचा अर्थ बघूया आपण. श्रुतिस्मृती न्यायशतैर्निषिद्धे दृश्येत्र यस्वात्ममतिं करोति उपैति दुःखोपरि दुःखजातं निषिद्ध करता स मलिम लुचो यथा. श्रुतिस्मृती न्याय शतैर निषिद्धे, त्याचे अर्थ दिलेला आहे की जो पुरुष श्रुती आहे, स्मृती आहे, न्याय ज्याला इथे अनुमान असं म्हटलेलं आहे, इत्यादी शेकडो प्रमाणांनी मिथ्या ठरवलेल्या या जड प्रपंचरूप दृश्याच्या ठाई हे मी आहे व माझे आहे अशी आत्मबुद्धी करतो, तो वेदांनी निषिद्ध केलेल्या मांसभक्षणादी कर्माचे आचरण करणाऱ्या चोराप्रमाणे, किंवा निषिद्ध केलेल्या आचरण, चोरी करणं हे जसं निषिद्ध वेदांनी सांगितलेलं आहे, ते करणारा जो चोर त्याच्याप्रमाणे दुःखामागून एकसारखी दुःखेच पावत असतो, भोगत असतो. म्हणून थोडक्यामध्ये दृश्याच्या ठाई आत्मबुद्धी करणाऱ्याला दुःख परंपरा प्राप्त होते. काय म्हणतात आचार्य? श्रुती स्मृती आणि अनुमान, न्याय म्हणूया, इत्यादी शेकडो प्रमाणांनी काय सांगितलं आहे? हा जडप्रपंच रूपी जो संसार आहे, हे जे दृश्य आहे, दृश्य जे जे दिसतं ते तर दृश्य आहेच, पण मी ज्याचा विचार करू शकतो, जे मला आठवतं, ज्याचा मी तर्क करू शकतो, हे सर्व दृश्यामध्ये मोडतं, ज्याला द्वैत असं म्हणतात. द्वैताची व्याप्ती प्रचंड आहे, द्वैताची सूक्ष्मता सुद्धा प्रचंड आहे. आपण द्वैत म्हटलं की फक्त स्थूल रूपानेच विचार करतो. पण अखंड माझ्या मनामध्ये जे, चित्तामध्ये जे विचार असतात, त्याचं वर्गीकरण परमपूज्य काकाने सुंदर करून ठेवलं आहे. व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती या चार भोवती अखंड 24 तास माझे चिंतन आणि विचार त्याच्या भोवतीच फिरत असतात. त्याला म्हणायचं दृश्य. आणि हे का होतं? तर मी आणि माझे म्हणून होतं. कारण एकदा ठरलं की हा देह मी आहे, एकदा ठरलं मी करता भोगता आहे, एकदा ठरलं हे जग सत्य आहे, की आपोआपच त्याच्या अवतीभोवतीच माझे विचार फिरणार आहेत, माझ्या कळत आणि नकळत.
माझे सर्व संकल्प त्या संबंधीच असणार आहेत. ह्याला म्हणायचं मी आणि माझे या ठिकाणी केलेली आत्मबुद्धी. असा असं जो करतो तो त्या निषिद्ध कर्म करणाऱ्या चोराप्रमाणे त्याला दुःखामागून दुःख भोगावी लागतात. या श्लोकाच्या माध्यमातून एक सुंदर निकष ज्याला म्हणता येईल, आणि सुंदर याच्यासाठी म्हणायचं अत्यंत उपयुक्त असा निकष आचार्य आपल्यासमोर ठेवतात. कसा? इथे जी मांडणी आहे ती उलटी जर करून घेतली म्हणजे काय, मला दुःख होतं असं जर मला वाटत असेल, तर या श्लोकाप्रमाणे दृश्याच्या ठायी माझी आत्मबुद्धी आहे असा त्याचा सरळ अर्थ होतो. अगदी सरळ. नो रॉकेट सायन्स. होतो की नाही विचार करा. कारण हे केल्यामुळे जर मी दुःख परंपरेला प्राप्त होत असेल आणि मला जर असं वाटत असेल या संसारामध्ये, आता ते पण एक गोष्ट आहेच पुन्हा, दुःखाच्या बाबतीत आपण कोडगे झालेलो आहोत असं परमपूज्य काका म्हणतात. का? कारण मोठं काही दुःख असेल, काही धंद्यामध्ये नुकसान झालं, अपघात झाला, कोणी आपली प्रिय व्यक्ती गेली, तर हे दुःख आपल्याला कळतं. म्हणजे आपल्यालाही कळतं, दुसऱ्यालाही कळतं, किंवा दुसऱ्याच्या बाबतीत घडलं तर आपल्यालाही कळतं. पण रोजच्या पातळीवरती जेव्हा माझ्या मनाविरुद्ध घटना घडतात, एखादी व्यक्ती माझ्या मनासारखी वागत नाही, प्रतिकूल गोष्टी घडतात, अपमान होतो, क्रोध येतो, अपयश प्राप्त होतं, इत्यादी 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 इत्यादी, अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आपण त्याला पापड मोडणं म्हणतो. पापड मोडणं अखंड, या ना त्या कारणाने मी शोक संतप्त असतो. छान शब्द आहेत. याचा अर्थ मी दुःखी आहे. आणि जर मी दुःखी आहे असं मला वाटत असेल, असं माझ्या लक्षात येत असेल, रोज छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये दुःख मी भोगत असेन, तरी हा श्लोक मला असं सांगतो काय, की माझी दृश्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी झालेली आहे. इतका सुंदर निकष आपल्यासमोर या श्लोकाच्या माध्यमातून पुढे येतोय. कुठेही कोणालाही विचारायला जाण्याची गरज नाही. माझी प्रगती किती झालेली आहे, मला असं वाटतं की हा नाही, अजिबात आसक्ती नाही आहे माझी विषयांच्या ठिकाणी. विषय असले काय नसले काय काही फरक पडत नाही मला, असं मित्रांना सांगतो सुद्धा. पण जर मला दुःखाचे तडाखे म्हणजेच मायेचे तडाखे बसत असतील, तर याचा अर्थ असा आहे अजूनही दृश्याच्या ठिकाणी माझी आत्मबुद्धी आहेच. आणि मग श्रुती स्मृती न्याय इत्यादिकांनी शेकडो पद्धतीने किंवा विवेक चूडामणीने 100 सत्रांच्या माध्यमातून निषेध करूनही या दृश्याच्या ठिकाणी मी आणि माझे ही जी आत्मबुद्धी आहे ती काही मी सोडायला तयार होत नाही. आणि त्याच्यामुळे दुःख परंपरा माझ्या बाबतीत अबाधित राहते. अबाधित राहते. आणि जेवढं हे मी आणि माझेपण, मी ही ज्याला आसक्ती म्हणतात, ही ज्या प्रमाणामध्ये मी कमी कमी करत जातो, त्याची तीव्रता कमी कमी करत जातो, त्या प्रमाणामध्ये आपोआपच ही दुःख परंपरा कमी कमी होत जाते. हा अनुभवाचा विषय आहे. अनुभवाचा विषय आहे. म्हणून तर माऊली म्हणते मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. नाही भगवे कपडे घालावे लागत. घातले तर हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे उलट. पण ते घालून जर मी विषयांचं चिंतन करत असेल तर माऊलींच्या व्याख्येप्रमाणे अजून संन्यासीच नाही आहे मी. आणि संसार सुरू आहे पण मी आणि माझेचं चिंतन नाही आहे. आता कशाचं अनुसंधान आहे, जे आपण मगाशी शिकलो ते. तसं असेल तर माऊलींच्या व्याख्येप्रमाणे मी संन्यासीच आहे. पण ही आत्मबुद्धी मी सोडायला तयार होत नाही आणि त्यामुळे दुःख परंपरा काय होते, अबाधित राहते. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया पवृत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधवून विधीयते. भगवद्गीता 2रा अध्याय. भगवंत तेच सांगतात आहे, भोगैश्वर्य प्रसक्ताना, भोग आणि ऐश्वर्य यांच्यामध्ये जो अत्यंत आसक्त आहे,
तया अपवृत चेतसाम, सकाम कर्माच्या वाणीमुळे ज्यांची मन हरण केल्या गेलेली आहेत. आधीच्या श्लोकाचा संदर्भ आहे या शब्दाला, तया अपवृत चेतसामला. सोडून देऊ, पण भोग आणि ऐश्वर याच्यामध्ये जे अत्यंत आसक्त आहेत, अशा मनुष्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर असत नाही. ही जी आसक्ती किंवा त्याचा पाठपुरावा, ज्या, थोडक्यामध्ये साध्या भाषेत बोलूया, ज्याला अखंड भोग भोगावेसे वाटतात, ज्याला अत्यंत, काय म्हणूया, ऐश्वर्याचं अत्यंत कौतुक आहे, अखंड मी ऐश्वर्यामध्ये असावं, ऐश्वर्यासाठीच ज्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला असं वाटतं मी मिलेनियर बिलेनियर व्हावं, माझ्या नावाची स्टार्टअप असावी, डीप सीकचं CEO मी असावं. जाऊ दे, IT तल्या लोकांना कळेल मी काय बोलतोय. हे ज्याला मनापासून वाटतं, त्याच्यासाठी आत्मज्ञान नाहीच. काही गोष्टी खूप स्पष्ट सांगाव्या लागतात. आणि हे मी नाही सांगत आहे, माझे सद्गुरू सांगतात आहे, मी बोलतोय फक्त. हे एकदा ठरवावंच लागतं आपल्याला स्वतःच्या मनाशी, की मला नक्की काय हवं आहे आयुष्यामध्ये. मला खरंच जर परमार्थ करायचा असेल, गोष्टी मिळणार नाही असं नाही, माझ्या प्रारब्धात असतील तर त्या मिळणारच आहे. म्हणून तर परमपूज्य मन्नादे मग म्हणतात, की प्रारब्धाला ओढू द्यावं, त्याला ढकलू नये. प्रारब्धात असेल माझं कर्तव्य मी करत राहणार आहे, ऑफिसमध्ये दिलेलं काम जसं दिलं आहे ते उत्कृष्ट मी करणार आहे, त्यातनं जी काही फलनिष्पत्ती व्हायची ती हो. पण जेव्हा मी त्याचा पाठपुरावा करतो, कारण त्याची मला आसक्ती आहे, मग त्याचा परिणाम काय होतो? आत्मनिष्ठता येत नाही, जो आपला मूळ विषय सुरू आहे. आत्मनिष्ठता येत नाही, आणि आली तर टिकत नाही. थोडं प्रवचन ऐकताना, काही ग्रंथांचा अभ्यास करताना कळतं, पटतं, कारण न पटण्यासारखं काहीच नसतं त्याच्यामध्ये. पण स्थलत्याग होता सवेची जाते, याचं कारण ते आहे. पुन्हा परमपूज्य काका म्हणतात तसं, प्रपंचाचं एरंडेल प्यायलं की हे तत्वज्ञान निसटून जातं. ती आत्मनिष्ठता त्याच्यामुळे येत नाही, आणि आली तर टिकत नाही. ही अवस्था माझी होते. आणि जो आत्मनिष्ठ असतो त्याला काय प्राप्त होतं हे सांगण्यासाठी आपल्यासमोर पुढचा श्लोक आहे, 334 क्रमांकाचा, तो वाचूया. सत्याभिसंधानरतो विमुक्तो महत्वमात्मीयमुपैति नित्यम, मिथ्याभिसंधानरतस्तु नश्येद, दृष्टम तदेतद्य चोर चोरयोः. 334 क्रमांकाचा श्लोक. आचार्य पुढे म्हणतात आहे, म्हणजे हा जो आत्ता श्लोक झाला 333 क्रमांकाचा आधीचा, त्याच्यामध्ये ज्याची बुद्धी मी आणि माझ्याच्या ठिकाणी आहे, त्याला दुःख परंपरा कशी प्राप्त होते याचं वर्णन झालं. आणि आत्ता मी जो श्लोक वाचला 334, त्याच्यामध्ये जो असं करत नाही त्याला काय प्राप्त होतं हे सांगतात. सत्याभिसंधानरतो विमुक्तो, की अद्वैत ब्रह्माच्या ठाई आत्मनिष्ठेने राहणाऱ्या व आरोपित बंध भ्रांतीपासून मुक्त असलेल्या पुरुषास आपले नित्य विद्यमान असून आरोपित्वामुळे झाकलेले, आरोपी तत्वामुळे झाकलेले ब्रह्मनिष्ठत्व रूप महत्त्व प्राप्त होते. आणि मिथ्याभूत देहादी संघाताच्या ठाई आत्मत्व करून तत्पर झालेला म्हणजे मूर्ख हा नाश पावतो. मोक्षरूप पुरुषार्थाला आचवून दुःख भोगणारा होतो. कारण ही तशी गोष्ट, हे जे शेवटी अचौर चौरयोः हा शेवटचा जो शब्द आहे त्याच्याकडे लिहिला आहे, की साव आणि चोर यांच्यात पाहण्यात येते. सावाला जर चोर म्हटले असताही तो राजद्वारी दिव्य करून निर्दोष ठरून आपले महत्त्व पावतो, व चोर मी साव आहे असे म्हणाला तरी तो चोर ठरून दुःख पावतो. थोडक्यात त्यांनी दिलेलं आहे, की आत्मनिष्ठ महत्त्व पावतो व अनात्म्याच्या ठाई आत्मबुद्धी करणारा दुःख पावतो. हेच श्रुतीतील साव व चोर यांच्या दृष्टांताने स्पष्ट केले
आहे. तापलेले लोखंड हातात देऊन दिव्य करण्याची चाल पूर्वी होती आणि जो निर्दोष असे त्याचा हात भाजत नसे, असं कंसामध्ये त्यांनी दिलेलं आहे. साव आणि चोर, किंवा चोर आणि जो चोर नाही म्हणूया त्याला साव म्हणतात, त्यांचा दृष्टांत दिलेला आहे. पण थोडक्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी जो आत्मनिष्ठ आहे, असा जो मुक्त असलेला पुरुष, त्याचं जे स्वतःचं नित्य विद्यमान जे स्वरूप आहे ते त्याला प्राप्त होतं. आणि जो मिथ्याभूत सत्याभिसंधानरतो आणि मिथ्याभिसंधानरतो, असं छान दोन शब्द इथे आचार्यांनी दिलेले आहेत. तर त्याला काय प्राप्त होतं, तर मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे त्याला दुःख परंपरा प्राप्त होते. छांदोग्य उपनिषदामध्ये 6व्या अध्यायामध्ये ही एक कथा येते. त्या कथेचा खरं म्हणतात हा उल्लेख आहे. कारण हे जे शब्द आहेत ना, सत्याभिसंधान, हे त्या उपनिषदातले शब्द आहेत. कथा म्हणजे इथे जे त्यांनी दिलेलं आहे साधारण तीच कथा आहे की धनाचं अपहरण केलं म्हणून राजकर्मचारी एका पुरुषाला हात बांधून राजवाड्यामध्ये घेऊन येतात राजाच्या समोर. आणि तो खरंच चोर असल्यामुळे तो मिथ्या अभिनिवेश असलेला जो तो पुरुष, त्यांनी तो तप्त परशु ग्रहण केल्याबरोबर, हातात धरल्याबरोबर तो दग्ध होतो, मृत्यू पावतो. आणि जो चोर नसतो, म्हणजे इथला शब्द वापरायचा म्हणायचं तर साव, तो जो चोर नसतो, तो सत्याभिसंध, सत्याभिसंध इथला शब्द हा स्वतःला सत्य तत्वाने आवृत करून तो तप्त परशु जो आहे तो हातामध्ये पकडतो, तेव्हा त्याला काहीही होत नाही आणि त्याला निर्दोष सोडून दिले जाते. अशी कथा त्या छांदोग्य उपनिषदामध्ये आलेली आहे, दोन श्रुतींमध्ये. ज्याप्रमाणे हा सत्याभिसंध चोरीच्या, आता ही कथा झाली, हा दृष्टांत आहे, आपल्याला शिकायचं काय त्याच्यातून ते महत्वाचं आहे. हा सत्याभिसंध म्हणजे जो साव, म्हणजे ज्यांनी चोरी केलेली नाही, म्हणजेच जो चोरीच्या बाबतीत काय आहे, अकर्तृ आहे. हे जे चोरीच्या बाबतीत अकर्तृता रूप सत्याने त्यांनी स्वतःला अंतर्हित केलेलं असतं, त्याच्यामुळे तो तप्त परशुनी तो भाजल्या जात नाही. त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणे आचार्य असं म्हणतात आहे, कुठे, छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांच्या भाष्यात असं म्हणतात आहे की देहपात समयी सद्ब्रह्मरूप सत्यामध्ये निष्ठा ठेवणारा, म्हणजेच आत्मनिष्ठ असा पुरुष पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही, भाजल्या जात नाही या संसार दुःखानी. त्याकरता ही कथा आहे, बरं, त्याकरता हा दृष्टांत आहे. नाही तर आपल्याला समजत नाही एकदम ही चोराची आणि सावाची कथा का आली आहे. त्याचं महात्म्य हे आहे की तो जसा भाजल्या जातो, का भाजल्या जातो, कोण भाजल्या जातो, संसार दुःखाने भाजणं, असा अर्थ आपण घेऊया. ते परशु वगैरे बाजूला ठेवते, कथा आहे की जो मिथ्या जे आहे, जे मी आणि माझं त्याला सत्य समजतो, तो भाजल्या जातो. आणि जो मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे, हे जग सत्य नाही, हे ज्यांनी अनुभवलेलं आहे तो भाजल्या जात नाही आणि पुन्हा त्याला पुनरावृत्ती नाही, असं आचार्य तिथे म्हणतात. आणि असा हा जो जीवनमुक्त आहे, ज्याचं मी आणि माझं याची आसक्ती गेल्याने जो सत्याभिसंधानरत झालेला आहे, इथला शब्द सत्याभिसंधानरत, विमुक्तो, आचार्य म्हणतात आहेत, तो काय होतो, त्याला काय प्राप्त होतं हे आपण बघतोय. आपल्या नित्य विद्यमान जे त्याचं स्वरूप आहे, त्याच्या महिम्याला तो प्राप्त होतो. त्याचा जो महिमा आहे, देही असोनी नाही अहंकृती, गेही असोनी नाही गृह्यासक्ती, शेखी लोका माझी सुखे वर्तती. एकनाथी भागवत काय सुंदर वर्णन करताय बा.
जीवनमुक्त ज्याला म्हणतात, ज्यांना सद्गुरू म्हणतात, त्यांचं वर्णन करतात आहे एकनाथ महाराज. काय? देही असोनी नाही अहंकृती. जीवनमुक्ताचं वर्णन नाही, कारण तो अजून देहामध्ये आहे. देहपतन झालेलं नाही, विदेहमुक्तीचं वर्णन नाही सुरू आहे, जीवनमुक्तीचं वर्णन आहे. म्हणून देही असोनी नाही अहंकृती, की देहात राहून देहाबद्दल जराही अहंकार नाही. आणि अहंकार नाही याचा अर्थ हा देह मी आहे असा तादात्म्य भाव ज्याचा पूर्णतः गेलेला आहे, त्याला म्हणायचं देही असोनी नाही अहंकृती, गेही असोनी नाही गृहासक्ती. की घरात राहतोय, कारण प्रापंचिक आहे, पण घरात राहून घराची आसक्ती नाही. आता घर उपलक्षण समजायचं, घरात म्हणजे संसारात. कारण नुसतं घर म्हणून चालत नाही, घरात अनेक वस्तू आहेत, घराच्या बाहेर वस्तू आहेत, इत्यादी इत्यादी. या सर्वांमध्ये तो आहे. दुसऱ्या भाषेत म्हणतात की संसारात तो आहे, पण त्याच्यात संसार नाही. घरात राहून घराची आसक्ती नाही. घेही असोनी नाही गृहासक्ती. पण असं जरी असलं तरी शेखी लोका माझी सुखे वर्तते, की शेवटी लोकात राहून लोकरीतीनुसार लोकांप्रमाणे सुखाने व्यवहार करत असतो. आपण सुरुवातच केली होती आजच्या प्रवचनाला. काय त्याच्यामध्ये ज्याचा काय म्हणे प्रारब्ध कर्मशेष आहे, त्याच्याबद्दल वर्णन आचार्यांनी केलं होतं. जीवनमुक्त आहे, पण प्रारब्ध कर्मशेष आहे, अजून काही संसारातली काय म्हणूया कर्तव्य उरलेली आहेत. काही बिघडत नाही. पण कधी बिघडत नाही? तत्वानुसंधान असेल तर. आणि मग तो मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, या पद्धतीने त्याचा व्यवहार लोकांमध्ये सुरू असतो. असं हे वर्णन या श्लोकामध्ये आचार्य आपल्यासमोर करतात. आणि हे जे महात्म्य, मगाशी मी शब्द वापरला, नित्य विद्यमान, त्याचं जे स्वरूप म्हणजे आपलं सर्वांचं स्वरूप, त्याला तो प्राप्त होतो, त्याचं महत्त्व त्याला प्राप्त होतं, त्याचं महात्म्य त्याला प्राप्त होतं. म्हणजे अम, काय होतं त्याचं वर्णन करणारा हा पुढचा श्लोक आहे. आपल्याकडे वेळ आपण घेऊ शकतो. श्लोक क्रमांक 335 मी वाचतो, आणि आपण थोडासा त्याचा अजून जास्त विचार करू, की महात्म्य काय आहे, त्याचं काय नेमकं त्याला प्राप्त होतं. आता इथे कारण 335 क्रमांकाचा श्लोक, त्याची सुरुवातच आचार्यांनी यती शब्दाने केलेली आहे. मी मगाशीच म्हणालो की इथे आचार्यांच्या समोर संन्याशी आहे, तो शिष्य आहे. त्यामुळे यती यतिरस दनुसंधिम बंधहेतुम विहाय स्वयमय महमस्मित्यात्म दृष्ट्यैव तिष्ठेत सुखयति ननु निष्ठा ब्रह्मणी स्वानुभूत्या हरति परम विद्या कार्य दुःखम प्रतीतम. 335 क्रमांकाचा श्लोक. काय अर्थ दिलाय? चित्ताचे यमन करणाऱ्या, म्हणून त्याला यती असं म्हटलेलं आहे. चित्ताचे यमन करणाऱ्या संन्याशाने जन्मादी बंधाला कारणीभूत जे देहादी मिथ्या पदार्थांचे आत्मत्वाने स्मरण. काय सुंदर वर्णन केलं आहे पहा. म्हणजे जन्माला कारणीभूत काय आहे? मिथ्या पदार्थांचं आत्मत्वाने जो स्मरण करतो, तो देहादी बंधाला कारणीभूत होतो. तर त्याला सोडून हा अविनाशी प्रत्यगात्मा स्वतः मी आहे, अहम ब्रह्मास्मी, अशा स्वरूप दृष्टीनेच राहावे. संन्याशाने कसं राहावं हे सांगतात आहे. व क्षणमात्रही अनात्मबुद्धी होऊ देऊ नये. परमात्म स्वरूपाच्या ठाई स्वतःच्या अभेद बुद्धीने उत्पन्न झालेली ब्रह्मनिष्ठा सर्व काळ स्वात्मत्मी तत्परता खरोखर सुख देणारी आहे. व प्रतिकूल बुद्धीने भासणारे अविद्येसह अविद्येचे जे कार्य ते त्रिविध दुःख त्याचा निशेष परिहार ते करते. कशासाठी आपण, म्हणून मी हा पुढचा श्लोक घेतला, कशासाठी? याच्यामध्ये वर्णन करतात आहे काय नक्की प्राप्त होतं. काय परमार्थामध्ये बऱ्याच वेळेला नकारात्मक सूर येऊ शकतो परमार्थाला. कारण परमार्थाच्या नावाखाली हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका, असं बोलू नका, तसं बोलू नका, असं एक काय म्हणे त्याला, नकार घंटा ज्याला म्हणतात, तसं येऊ शकतं स्वरूप.
पण या सर्व नकारांच्या मागे एक फार मोठा होकार आहे, जो आपल्या कधी लक्षातच येत नाही. आणि त्याला परमपूज्य काकांचा शब्द आहे मोटिवेशन. आणि म्हणून माझं मोटिवेशन व्यवस्थित होत नाही. हे जे आपण गेले 30-40 मिनिटं अनुसंधानाबद्दल बोलतो आहोत, हे काय आपल्याला माहिती नाही अशातला भाग नाही. आपण नवीन खरं म्हटलं तर काही शिकत नाही. आज अनेक वेळा आपण सर्वजण तयार कानाचे श्रोते आहोत. पण हे अनुसंधान टिकत का नाही? त्याचं कारण ते आहे, अजून माझ्या बुद्धीला, माझ्या चित्ताला, माझ्या मनाला हे समजलेलंच नाही आहे की मला नक्की काय प्राप्त होणार आहे परमार्थामध्ये. कारण तो जो आत्मानंद म्हणतात, त्याचा अनुभव नाही आहे. त्याची झलक सुद्धा अजून मला प्राप्त नाही आहे. आणि आचार्य तेच स्मरण इथे करून देतात आहे की सर्व काळ जो ब्रह्मनिष्ठ आहे, त्याला काय प्राप्त होतं? सर्व काळ अखंड ब्रह्मनिष्ठ जो आहे, त्याला सर्व काळ तत्परता, खरोखर सुख देणारी प्राप्त होते. आणि दुःखाचा निःशेष परिहार ती करते. दुःख ओखदासी न भेटे, तुकाराम महाराज. आणि ब्रह्मनिष्ठेने समूळ दुःखाचा नाश होऊन सुख प्राप्त होते. म्हणून संन्याशाने सर्व काळ आत्मदृष्टी असावे, असं आचार्य म्हणतात. म्हणून मी मगाशी म्हणालो की काय प्राप्त होतं हे सुद्धा कळायला पाहिजे. कारण ते कळत नसल्यामुळे किंवा त्याचा अंदाज न आल्यामुळे स्वाभाविकच आपल्याला सुखाची ओढ असल्यामुळे आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियम भवती, बृहदारण्यक. कारण माझं स्वरूपच आहे ते. त्यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही आहे. आणि मग काय होतं की माझ्या चित्ताला, माझ्या बुद्धीला जे समजतं, म्हणजे जो संसारातले विषय, त्याच्या पाठीमागे स्वाभाविकपणे पुन्हा एकदा माझ्या कळत म्हणा किंवा नकळत म्हणा, सुखासाठी मी अखंड धावत राहतो. आणि ही जी धाव आहे, जी जिथे संपूर्णपणे थांबते, कारण मी स्वतःच सुखरूप आहे, मी स्वतःच आनंद रूप आहे, असा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा प्राप्त होतो, हे कोणाला प्राप्त होतं? तर ज्यांनी मिथ्या पदार्थांच्या ठिकाणी आत्मत्व सोडून दिलेलं असतं. आणि हा अविनाशी प्रत्यगात्मा जो स्वतः मी आहे, अशा दृष्टीने तो अखंड त्याची बुद्धी त्या ठिकाणी स्थित असते. आणि त्याचा परिणाम, हे जी आत्मनिष्ठा आहे, त्याचं महत्त्व, त्याचा महिमा, मी जसं मगाशी म्हणालो, हे सांगणारा हा श्लोक. आणि इतकी सुंदर अवस्था प्राप्त होते. माऊली म्हणते अशा योगाचं वर्णन करताना 5व्या अध्यायामध्ये की सहजे स्वसुखाचेनी अपारे, सुरवाडलेनी अंतरे, रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली. फार सुंदर ओवी आहे. काय नेमका होतं, कसं होतं हे सांगणारी छान ओवी आहे की सहजे स्वसुखाचेनी अपारे. इथे जे वर्णन आचार्य करतात आहेत की ब्रह्मनिष्ठेमुळे काय होतं, तर इथे जे सर्व काळ सुख असा शब्द आचार्याने जो वापरला आहे, तेच वर्णन माऊली करते की स्वभावतःच हे जे आत्मसुख आहे, त्याचा अमर्यादपणा जो आहे, त्यांनी हा समृद्ध झालेला असतो. त्याचं अंतःकरण त्या अमर्याद सुखाने समृद्ध झालेलं असतं. त्याच अंतःकरणाचा जणू काही तो बनलेला असतो. सहजे स्वसुखाचेनी अपारे, सुरवाडलेनी अंतरे. त्याच अंतःकरणाने तो बनलेला असतो. त्याच्यामुळे होतं काय, असा तो असल्यामुळे रचिला म्हणून बाहेरे पाऊल न घाली. म्हणून सुख मिळवण्याकरता इंद्रियांच्या बाहेर पाऊलच टाकत नाही. काय सुंदर वर्णन केलं आहे माऊलींनी. इंद्रियांच्या बाहेर पाऊल टाकत नाही म्हणजे काय, सुखासाठी त्याची बाहेरची धावच पूर्णतः थांबलेली असते. का? कारण मी स्वतः सुखरूप आहे, हे एकदा कळल्यानंतर, त्याचा अनुभव घेतल्यानंतर बाहेर सुखासाठी पाऊल घालेल कशासाठी तो? मग काय उरतं? फक्त कर्तव्यरूपी प्रपंच उरतो. मगाशी मी जसं म्हणालो, शेखी लोका माझी सुखे वर्तती. मग तो समर्थ रामदास स्वामींसारखा प्रपंच सोडून गेलेला असू शकतो, तुकाराम महाराजांसारखा
आम्ही सदैव सुडके, चोर आम्हा धाके, अशी अवस्था असलेला असू शकतो किंवा एकनाथ महाराजांसारखा गर्भश्रीमंतही असू शकतो. हे जे बाह्य जे काही आहे, जे प्रारब्धाने दिलेलं आहे, त्याचा आणि या अंतरस्थितीचा काहीही संबंध राहत नाही. सुरवाडलेली अंतरे, कारण स्वतःच आनंदरूप झालेले आहेत, सुखरूप झालेले आहे आणि अखंड त्या आनंदामध्ये आहे, म्हणून ब्रह्मानंदे सदा डुल्लतू असं त्यांचं वर्णन त्याच्याचसाठी करतात. आणि म्हणून मग डॉक्टर काका, एखादी गोष्ट घडली, अनुकूल घडली रामकृष्ण हरी, प्रतिकूल घडली रामकृष्ण हरी, कारण त्याच्यावर आता सुख अवलंबूनच नाही आहे ना. मी माझं कर्तव्य पूर्ण केल्यानंतर, कर्म जसं करायला हवं तसं केल्यानंतर, पूर्ण त्याला वेळ देऊन, सगळं परमपूज्य काकांचे शब्द आपल्याला माहिती आहेत, नवीन नवीन ज्ञान संपादन करून, जे जसं करायला हवं संसारात प्रपंचात सुद्धा, एक पती म्हणून, पत्नी म्हणून, मुलगा म्हणून, आई म्हणून, वडील म्हणून, जी काही आपली नाती आहेत, त्या संबंधी माझं जे कर्तव्य आहे ते जसं करायला हवं तसं उत्कृष्ट केल्यानंतर, समोरची व्यक्ती त्याला कशी प्रतिक्रिया देते आहे किंवा दाद देते आहे किंवा देत नाही, इत्यादी, याच्यावर माझं सुख अवलंबून राहत नाही. आणि ते आज आहे म्हणून मी अखंड दुःख भोगतो आहे. पण एकदा हे जेव्हा कळतं, सहज स्वसुखाचेनी अपारे सुरवाडलेली अंतरे, असं जेव्हा मी सुद्धा होतो, असं सुद्धा माझं अंतःकरण असं जेव्हा रचल्या जातं, तेव्हा मी सुद्धा सुखासाठी बाहेर पाऊल कशाला घालीन. कर्तव्य कर्तव्यासारखी सुरू राहतात. पण आता मी सुखाच्या बाबतीत काय आहे, स्वतंत्र, सर्वतंत्र स्वतंत्र, अशी ती अवस्था प्राप्त होते. म्हणून आपण हा 335 क्रमांकाचाही श्लोक घेतला, कारण याच्यामध्ये त्याचं महिम्याचं वर्णन आहे. कारण हे जे 3 श्लोकात आपण बघितले, त्यात पहिला जो चोराचं आणि त्याला जी दुःख परंपरा प्राप्त होते आणि याला होत नाही, मग त्याला काय नेमका प्राप्त होतं, महिमा, महिमा म्हणजे काय आहे हे कळावं, याच्यासाठी आपण हा विचार केला. ह्याला म्हणतात महिमा. म्हणजे स्वतःचा जो तो आत्म्याचा जो महिमा, आत्ममहिमा ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये तो स्थित होतो, आपल्याच महिम्यामध्ये स्थित राहतो. निदान आपण बौद्धिक पातळीवर तरी कल्पना करू शकतो की काय सुंदर अशी ती अवस्था असेल. आणि त्याला म्हणायचं आनंद, कारण आता ते सुख नाही, त्याला सुखरूपता म्हणतात किंवा त्याला आनंद म्हणतात, कारण सुख हे नेहमी परतंत्र असतं, दुःखाच्या सापेक्ष असतं. पण आनंद तसा नाही, आनंद हा स्वतंत्र असतो. माझ्या बाजूला घडतात आहेत त्या गोष्टी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, प्रारब्धाचं जे देणं आहे ते कसंही का असे ना, माझ्या आनंदाला तर धक्काच लागत नाही. हे त्याचं काय आहे, महात्म्य आहे, हा त्याचा महिमा आहे. आणि हे कशामुळे प्राप्त होतं, तर ब्रह्मनिष्ठेने प्राप्त होतं, असं आचार्य म्हणतात. समूळ दुःखाचा नाश होतो आणि आनंदाची प्राप्ती होते. आणि म्हणून संन्याशाने, जरी इथे आचार्यांनी यती शब्द वापरलेला असला, तरीही ते शिष्याला उद्देशून ते बोलत असल्यामुळे त्यांनी यती शब्द वापरला. आपण स्वतःसाठी तो लावून घ्यायचा. काय राहायचं आहे, आजच्या सर्व विवेचनाचं काय म्हणूया सार काय आहे, तर सर्व काळ आत्मदृष्टी, याचा अर्थ सर्व काळ अनुसंधान मला माझ्या अंतःकरणात सांभाळायचं आहे. आणि ते सांभाळलं तर काय फल मिळतं, काय प्राप्त होतं, हे आपण समजून घेतलं. त्यांनी पुन्हा एकदा परमपूज्य काकांचा शब्द, मोटिवेशन आपलं व्यवस्थित होतं, की जे आज माझं झालेलं नाही म्हणून स्थलत्याग होता, सवेची जाते, हे माझं वर्णन करण्यात येतं. कारण मला नेमका काय मिळणार आहे, त्याचं महात्म्य काय आहे हेच कळत नाही. आणि ज्या सुखाच्या मागे मी आयुष्यभर धावतो आहे, ते सुख, त्याचा जो उगम, ज्याला आनंद म्हणतात, सच्चित आनंद, सच्चिदानंद, जे माझं स्वरूप, त्याचीच प्राप्ती मला होणार आहे. आणि माझी ही धाव नेहमीसाठी, सुखाच्यासाठी असलेली धाव नेहमीसाठी थांबणार आहे, हेच माझ्या लक्षात राहत नाही. पण हे जेव्हा आपल्याला नीट समजेल, कळेल, पटेल, रुजेल, मुख्य महत्वाचं, तेव्हा मात्र मी काय म्हणतात त्याची
त्याचा पाठपुरावा सोडणार नाही. आणि म्हणजेच मी आचार्यांच्या शब्दामध्ये अखंड ब्रह्मनिष्ठ, अखंड अनुसंधान ठेवण्यासाठी मी तत्पर राहीन. म्हणून मी म्हणालो की आजच्या संपूर्ण विवेचनाचं जर सार जे असेल तर ते अखंड अनुसंधान. एक साधन काळामध्ये आपण विचार करतो आहोत त्याचं महात्म्य. आणि आचार्य तर त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आचार्यांनी सांगितलेलं आहे की नुसतं तेव्हाच नाही तर नंतर सुद्धा, कारण विषय आपल्याला केव्हा गाठेल ही माया अत्यंत मोहक अशी ही माया आपल्याला कधी गाठेल, कधी आपल्याला पुन्हा एकदा आपली घसरगुंडी सुरू होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून सावध, साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळाची मोक्ष समर्थ म्हणूनच म्हणतात. असो. आणि 335 क्रमांकाचा हा श्लोक इथपर्यंत आपला अभ्यास आज झालेला आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं आपण, मी जसं म्हणालो मगाशी, ते शिकलो आहे ते म्हणजे अखंड अनुसंधान. सर्वात उत्कृष्ट साधन जर काही असेल तर अनुसंधान हेच आहे. कारण 24 तास मला ते उपलब्ध आहे. ते तत्वानुसंधान असेल, नामानुसंधान असेल, तो भाग वेगळा. तो भक्तीचा प्रांत आहे का, ज्ञानाचा आहे का, अजून कुठला आहे, ते आपल्या साधना पद्धतीवरती अवलंबून जरी असलं तरी सगळ्याचं सार मात्र अनुसंधान हेच आहे. आपण इथे आज थांबूया. पुन्हा एकदा 335 क्रमांकापर्यंत, श्लोकापर्यंत आपला अभ्यास झालेला आहे पूर्ण. आणि आजचे जे चिंतन आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. ओके दादा, कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता. तुम्ही अगदी शेवटी म्हणून गेलात. सॉरी, तुम्ही काही म्हणत होता? नाही नाही, मी म्हणणार होतो थांबूया, प्रश्न नसतील तर बाकी काही. अच्छा. मी म्हणलं तुमच्या शेवटी अगदी तुम्ही वाक्य एक म्हणून गेला की प्रत्येकाच्या, मला वाटलं काय म्हणालात, पिंडानुसार किंवा प्रवृत्तीनुसार भक्ती किंवा ज्ञान किंवा वेगळ्या पद्धतीने अनुसंधान टिकू शकतं, आत्मानुसंधान. हो, पिंडानुसार नाही म्हणालो मी, जी काही हा, साधना पद्धती असेल साधना त्याप्रमाणे. पद्धती. तर त्याच्याबद्दल अजून सांगू शकता, कारण की अखंड अनुसंधान टिकवणं आणि एक साधना पद्धती टिकवणं दोन्ही एकसारखं आहे की आपल्याला साधक म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेचं हे करायला लागतं? वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आपण वापरू शकतो. हम्म. असे काही वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नसतात, परमपूज्य काका जसं म्हणतात. आणि आपण एकाचा मगाशीच उल्लेख केला की आपण ऑफिसमध्ये समजा काम करतो आहे, कार्यालयात, तर तेव्हा अनुसंधान कसं टिकवणार? शक्यच नाही ना. आपण तेव्हा नामस्मरणही करू शकत नाही आणि तत्वचिंतनही करू शकत नाही. मग तेव्हा जसं आपण मगाशी म्हणालो की कार्य सुरू करण्याच्या आधी ईश्वराचं स्मरण. आणि आपण अखंड कार्य करत नाही, मध्ये मध्ये आपल्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा पुन्हा एकदा त्याचं स्मरण. आणि विशेषतः कार्य संपल्यानंतर त्या कर्माचं फल त्याला अर्पण करण्याच्या निमित्ताने पुन्हा त्याचं स्मरण. अशा पद्धतीने जेव्हा मी ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे ही जर ईश्वराची आज्ञा असेल तर माझं कर्म उत्कृष्ट करणं हे अनुसंधानाचाच भाग आहे. फक्त उत्कृष्ट म्हणजे काय हे समजून घ्यावं लागतं, आणि जे आपण समजून घेतो आहोत. होय. हम्म. त्याच्या प्राप्तीसाठी त्याला आवडेल असं फलं त्याला अर्पण करून अशा पद्धतीने मी जेव्हा कर्म करतो हे अनुसंधानातच मोडतो. कारण प्रापंचिक माणसाला कर्तव्य आहेत. आणि देहप्रपंचाचा दास सुखे करू काम, तुझे रूप चित्ती राहो
मुखी तुझे नाम हे शेतामध्ये काम करताना शक्य होतं. ऑफिसमध्ये काम करताना शक्य नाही, आलं असेल लक्षात. होय. आणि आपण अनेक प्रकारची कर्म करतो. आता गाडी चालवणं, जिथे डोकं लावावं लागत नाही फारसं, तिथे हे लागू पडतं, बरोबर आहे. पण कार्यालयीन कामामध्ये हे लागू पडत नाही. किंवा अनेक प्रकारची अशी कर्म आहेत जिथे लागू पडत नाही. मग तिथे कसं करायचं? तिथे अनुसंधान टिकवणं म्हणजे काय? तर सुरुवातीला, शेवटी आणि मध्ये जर मला ईश्वराचं अनुसंधान असेल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी कर्म करत असेन, तर हे अनुसंधानाचाच प्रकार आहे. आणि त्यांनी चित्तशुद्धी होते ना, मुख्य म्हणजे. कारण कर्मफल मी त्याला अर्पण करतोय. हो, त्या अर्थाने आपण इकडे 335 मध्ये संन्यासाचं आचार्यांनी म्हणलंय, पण चित्ताचं यमन करणाऱ्या किंवा कर्मसन्यास अशा अर्थाने तो बरोबर. येऊ शकतो अर्थ. जे जे देखी जे भूत, ते ते माने जे भगवंत. स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. अजून एक मेथड तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून. हम्म. चला थांबूया मग. ठीक आहे, चालेल. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. मी शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.